हाय फ्रेंड्स, एकविराज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मी आज तुम्हाला काहीतरी नवीन आणि कधी न खाल्लेली रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, या ठिकाणी मी कारले चिरून ठेवले। कारलं म्हटलं म्हणजे कुणालाच आवडत नाही, पण मी जी रेसिपी दाखवणार आहे ना, तेव्हा तुमचं कारलं फेवरेट होणार आहे। चला तर मग आपण आता करूया। या ठिकाणी मी स्वच्छ धुवून घेतले आहे कारले आणि असे पाण्यात भिजत ठेवले आहे 1 तास आधी। आता हे कारले या बाउलमध्ये आपण टाकत आहोत। मी तुम्हाला आज कारल्याचा पकोडा दाखवणार आहे, आणि तोही टेस्टी आणि हेल्दी। चला तर मग आपण आता काही मसाले यात टाकूया। ही आपण अद्रक आणि मिरचीची पेस्ट यात टाकणार आहोत। यात टाकायची आपल्याला आता हळद, यात टाकायचं आहे मीठ, यात टाकायचं आहे लाल तिखट थोडं, चला तर हे आधी मिक्स करूया आपण। आता यात आपण टाकणार आहोत आटा राईस। तांदूळाचं पीठ घेतलंय मी, ते यात टाकलंय। थोडासा रवा, थोडंसं बेसन, चला तर आपण हे सगळं आता मिक्स करूया। आपण यात अजून पाणी टाकलेलं नाही आहे। आता हे पीठ सगळं कारल्याला लागलेलं आहे। यावर आपल्याला आता टाकायचं आहे लिंबू, अर्ध लिंबू टाकायचं आहे। जास्तही टाकायचं नाही, अर्धच टाकायचं आहे। आता परत मिक्स करायचं आहे। थोडंसं आपण यात आता पाणी घालणार आहोत, अगदी थोडं घालायचं आहे। आता हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आपण बघू शकता या प्रकारे इथं मी हे मिक्स केलेलं आहे। सगळ्या कारल्यांना अगदी छान पीठ लागलेलं आहे। चला तर मग आपण आता फ्राय करूया। चला तर फ्रेंड, आपण या ठिकाणी कढई ठेवली आहे आणि त्यात तेलही टाकलं आहे तापायला। चला तर आपले पकोडे आपण आता फ्राय करूया। अगदी कमी गॅसवर हा पकोडा फ्राय करायचा आहे, जेणेकरून तो आतपर्यंत शिजला जाईल। अगदी छान आणि कुरकुरीत होतो। चला फ्रेंड, आपला हा पकोडा रेडी आहे। आपण बघू शकता किती कुरकुरीत आणि किती छान मी त्याला तळून घेतलेला आहे।
मस्त क्रिस्पी लागतो। चला तर फ्रेंड, आपले करेला पकोडे रेडी आहे। आपण बघू शकता किती छान झाले आहे, कुरकुरीत। आपण त्याला आता टोमॅटो सॉस बरोबर खाणार आहोत। चला तर मग या खायला गरमागरम। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा।